प्रत्येक लग्नात डान्स करते. माझ्या पण लग्नात मस्त डान्स केला त्यांनी. नवीन नवीन आहे त्यांना करू दे, आम्ही जुनं झालाय. लग्नात नाही नाचन तो पप्पा रेडी आहे. चल लवकर. काय जाय ना गा. अरे गाणं बंद का करू रे, जवाई नाराज होईन, जाईन मी घरी. तर आता मी एवढी सुंदर अशी छान तयारी झालेली आहे माझी. मी ग्रीन ड्रेस घातलेला आहे कारण आज मेहंदीचा प्रोग्राम आहे माझ्या बहिणीकडे. कशाचा प्रोग्राम आहे? मेहंदीचा प्रोग्राम आहे माझ्या बहिणीकडे. तर तिथे चालली आहे म्हणून मी मेहंदीचा प्रोग्राम आहे म्हणून मी ग्रीन ड्रेस घातलेला आहे. आणि मेहंदीचा प्रोग्राम आहे थांब ना रे तू. आणि मेहंदी घरून काढून या म्हणते. मेहंदी घरून काढून या म्हणते. मग मी म्हटलं तू चालली काय साठी? मेहंदीचा प्रोग्राम असते. मेहंदी आणि संगीत दोन्ही पण आहे. आता संगीत आहे. अरे काय संगीत? मेहंदीचा प्रोग्राम याच्यासाठी असते की मेहंदी तिथे काढून थांब ना बनवते. रे ठीक आहे, तू, थांब थांब ना बे. तर ते नाही की म्हणजे बा कोणती तरी पोरगी बोलून मेहंदी काढली पाहिजे. ठीक आहे बा, तिच्या तिथं कोण देऊन दिले आपले आपले तुम्ही काढा एकामेकाची, अशी असते. बरं जाऊ द्या, दूरचं बी नाही. बहीण आहे, नवरीची बहिणीला घरून मेहंदी काढून या म्हणते. तुम्ही चप्पल घेतली ना तुमच्या मम्मीची, हा त्याला लागून ती बाजू. साडी छान दिसत आहे पण चमकत आहे ना. हे सगळे ते- पण तुम्ही मेहंदी घरूनच काढून चालल्या का? हा, तिथं कुठे मेहंदी आहे? मेहंदीच्या ठिकाणी मेहंदी काढायला चाललं पाहिजे. तुम्ही घरूनच मेहंदी काढून चालल्या. पाहते कशी काढली मेहंदी. हा ते दाखवतो ना, छान काढून दिली ती. हे पाय, हे पाय. हो छान काढली. कोणी काढून दिली? ती आपल्या घराजवळ एक काकू राहते अग्रवाल नावाची, तिने काढून दिली आहे. 100 रुपये हात. दोन्ही दोन्ही नाही हो, एकच हात. एकच हात. एकाच 100 रुपये. आई तू काढली पाहते. एकाच हजार काढली आहे. नाही दोन्ही. मी 150 रुपये त्यांना दिले. ते पाणी बिनीच नाही आलं. यांना 150 150 रुपये दिले. दिले, पूर्ण हे काढलं. इकून नाही, इकून आज झालं पाणी बोललो तिने. अच्छा. सुकाईच होती ना, आता काढली वेळेवर. आणि मोठ्याने नाही काढली का? एकच त्यानं काढली. अगं सुकायचीच आहे अजून, म्हणजे बोललीच आहे. म्हणजे या अच्छा. पैसे कमी करत गेला. 200, 150 आणि तिकडे 100. अच्छा. पहिले तर 80 देतो म्हणे, म्हणलं एवढंही नाही. मी देतो, पूर्ण नाही पाहिजे. इशिता तुझी मेहंदी दाखव. बापरे, इशितानं खूप मस्त काढली मेहंदी. डान्स झाला आता. त्याच्यामध्ये माझी बहीण होती, एक परी आणि दुसरी होती चू. तर कसा वाटला मी डान्स? छान वाटला. काय केलं? छान केलं डान्स मध्ये. वेळ लागला पण त्यांना डान्स करायला. त्याचं गाणं बसत नव्हतं बरोबर. त्याचं गाणं नव्हतं बसत. स्टेजवर जाऊन होते का डान्स स्टेप पाहत होते की कोणत्या करायचे आणि वेळेवर मग त्यांचं गाणंच लागत होतं. त्यांना खूप वेळ लागला. तिथून त्यांनी 10 मिनिटं पहिले टाइमपास केला, नंतर मग गाणं लागलं, नंतर डान्स केला. पण डान्स छान केला. मामीचा डान्स होण्याचा. हा मामीचा डान्स आहे. मामीचा एकदम चांगला असतो. आणि आता स्पेशल डान्स होणार आहे आमच्या वहिनीचा. वहिनी Special वहिनी. प्रत्येक लग्नात डान्स करते. माझ्या पण लग्नात मस्त डान्स केला त्यांनी. आता पण स्पेशल, फक्त तर स्पेशलच डान्स करते. एकटाच करतात. माझा डान्स जमला का? जमला. एकदम एनर्जीने करता तुम्ही डान्स. माहिती आहे, किरणच्या लग्नात पण मस्त केला होता त्यांनी. एकदम ना डान्स करते ना तर असं वाटतं की डान्स करत आहे. क्या बोला तूने? डान्स करते ना तर असं वाटतं की डान्स करत आहे. आता इथे डान्स करायला कोणीच नाही स्टेजवर. तर सगळेजण याचं नाव घेते की तू जा तू जा तू जा तुझा. हा काकाला जाते, त्या काकाला जाते. काका काकू तुम्ही चला. काकू रेडी आहे तर काकाच रेडी नाहीये. कॅन्सल केला जाणं. आपलं नाव कॅन्सल. रेडी झाल्या 2 छोट्या छोट्या पोरी, आराध्या आणि इशिता. शेवटी काकू एकट्याच गेल्या, काका गेलेच नाही. काकूने पूर्ण गाण्यावर डान्स केला ना, पूर्ण गाण्यावर. एवढी एनर्जी आहे. आणि माहिती का डान्स त्यांनी प्रॅक्टिस नाही केली आधी. डायरेक्ट स्टेजवर गेला आणि गाणं लावून डान्स केला. परफेक्ट. मस्त केला काकू डान्स. मस्त केला. अगं नवीन नवीन आहे त्यांना करू दे, आम्ही जुनं झालाय. ते ऐकत नाही माझं. मी काही नाही करू शकत आता. जाणं नाही नवीन नवीन पप्पा आणि तू कर. पहिले त्यांना पहिले. पप्पा आणि तुझा. त्यांचा फोन करतो मग आम्ही. मोठे बाबा आणि तू कर. मोठे बाबा जा लवकर. नाही करतो ना नंतर. मोठे बाबा लग्नात नाही नाचन तो. पप्पा रेडी आहे. ये लवकर. आई जाय गाई. आई जाय ग जाय. जाणार नवरीचं ऐकायला लागते. ये इकडे. जा लवकर. ये लवकर. आई जाय ना ग जाणं.
नेक्स्ट परफॉर्मन्स माझे मम्मी पप्पा करणार आहे. त्या खूप लगती हो या गाण्यावर पप्पाने सजेस्ट केलंय ते गाणं. आता त्यांचा डान्स परफॉर्मन्स बघू आपण. पप्पा मम्मीला एक्सप्रेशन देते की असा डान्स करायचा तसा डान्स करायचा म्हणून. दोघं जण रेडी आहे, माहित नाही काय करणार आहे. वा वा, टाळ्यांनी स्वागत. पप्पा रेडी आहे पहिले. बड़ी सुंदर दिखती हो. मस्त केला डान्स, मस्त. एक नंबर एक नंबर एक नंबर. वन्स मोर वन्स मोर वन्स मोर. दुसरं आहे आधी हात की सफाईचं गाणं वादा करले साजना. झालंच पाहिजे. हो. रोज आम्ही ते गाणं ऐकतो आणि हातावर एवढं मोठं एवढे सगळे डान्स झाले इथे. सगळ्यांना माझ्या मम्मी पप्पाचा डान्स एक नंबर आवडलाय. पप्पाने गाणं चूज केलं होतं आणि डान्स मस्त झाला, सगळ्यांना आवडला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या उभं राहून आणि सगळ्यांनी म्हटलं वन्स मोर, पुन्हा एकदा डान्स झाला पाहिजे म्हणून. काय केला डान्स? खूप मस्त केला. नेक्स्ट डान्स होणार आहे नवरीच्या भावाचा. क्यों डरता है दिल. दुसऱ्यांदा त्याला डान्स करा तरी पण त्याला नाही आला. माहित आहे का असं आठवलं पडला खाली कर, खाली कर. नाच 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 पोरी धावून हो नाच नाच नाच. त्याची बायको चाललीच नाही, लपली आहे. जस्ट मी माझ्या घरी आली आहे. पप्पांनी सोडून दिलं मला, कारण तिथे पुष्कळ वेळ होता. म्हटलं मी थकली आहे. पप्पा घरी चालले होते तर पप्पांनी मला माझ्या घरी इथे आणून सोडून दिलं. मी आता आली आहे घरी. आमची अहो आहे इथे. त्यांचं डोकं दुखत आहे कारण मी नव्हती ना, म्हणून त्यांचं डोकं दुखत आहे. एवढ्या खुशीनं मला डोकं दुखायला लागलं. मी एवढ्या वेळ तुझ्या सोबत नव्हती ना 3 तास, मग म्हणून तुझं डोकं दुखत आहे ना. नाही तेवढ्या वेळ बरं सोबत वाटत असती तर होतं. मग डोकं नसतं दुखत. आताच तू बोलला ना डोकं दुखत आहे, आतापर्यंत बरं वाटत होतं. मगाशी दुखत म्हणजे होतं. कबुली नाही. आताही दुखत कोणत्याच आहे. गोष्टीची कबुली नाही, कबुलीच नाही आहे. चांगलं वाटण्याची कबुलीच नाही आहे. जाऊ द्या, हे असं सुरूच राहणार आहे. तर अशा प्रकारे झाली आहे मेहंदी. आणि मी जस्ट आता घरी आली थकली आहे, तर आता मी करणार आहे झोपणार आहे. तुम्ही पण झोपा. सगळ्यांना गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप करायला पण विसरू नका. ओके, सो गुड नाईट, तो बाय नेहमीच बाय. म्हणतं, कोणीच ऐकत नाही. काय शेअर बी नाही करत, कमेंट बी नाही करत, सबस्क्राईब बी नाही करत कधी. तू नुसतं म्हणतं, ते ऐकत नाही तुझं. नाही नाही नाही, ऐकते करतात. ते तेवढं प्रेम करते ते आपल्यावर, करतात. असं काही नाही. छान पाहू छान नाही या छान. ब्लॉग नंतर किती वाढतो. पहा मला विश्वास आहे. बाय बाय. The next day. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आम्ही दोघं पण रेडी झाल्या. पिवळे पिवळे कपडे घातले म्हणजे याचा अर्थ समजून गेलाच नाही तुम्ही. आम्ही हळदीला चाललो आहे. तर काल तिची मेहंदी झाली, आज हळद आहे. मला फोन येऊन राहिले की ये ना तू लवकर, किती वेळ झाला, 12:30 वाजून राहिल्या, खूप लेट झाला. मेहंदी नाहीच काढली. थांब ना रे. ते ना चिडवत राहते. तू काढून देतो आज मला. मग काढता आलीस तर कधी काढून देशील, बोट रंगून देशील माझी. चौकोन चौकोन करता येते. ठीक आहे, चौकन. मला कशी पण मेहंदी चालते, मला काही फरक नाही पडत. मेहंदी एक्झॅक्ट मेहंदी सारखीच असली पाहिजे. कसं पण चालते, मला काही पण चालते. तर आता रेडी झालोय छान. मी ड्रेस घातलाय. ऍक्च्युली हळदीची थीम पिंक कलर ठेवला होता, पण म्हटलं यार पिंक कलरचे कपडे आता वेळेवर कुठून आणू, मग जे आहे तेच घातले. तर आता तिथे जातो आहे, बघतो तिथे काय आहे सध्या सुरू, मलाच नाही माहित. बहुतेक हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे मे बी. आपण एक्सेप्शनल आहे, आपण सेलिब्रिटीज आहे, आपण काही पण घालू शकतो. तर आम्ही लवकर पोहोचायचा प्रयत्न करतो. तोपर्यंत भेटू. सी यू. गुलाबी माझ्याकडे गुलाबी ड्रेस नाही आहे ना, आता गुलाबी काही बघायला. मी या इव्हेंट साठी घेतला होता ड्रेस.
गुलाबी साडी. तिला व्हाईट साडी घातली म्हणते. येल्लो शर्ट ना, गोल्डन मध्ये येते. गुलाबी नाही मोदी, सगळे गुलाबी घालून आले काही नाही. गुलाबी साडीवर डान्स करायचा आहे म्हणून गुलाबी साडी घाल. गुलाबी कुर्त्यावर नाही करायचं आहे ना, साडीवर करायचं. अरे हळद तिची आहे ना. कोणाकडून हो दे हात. बढिया. तू कोणा काढली? मी स्वतः काढली. नाईस. रन मला काढून देतो. रनला काही नाही. रन खाली पिली. रन आज काढणार रन आहे. खाली पिली. रनचा नवरा आज काढून देणार आहे. सगळ्याला पुसून घेऊन राहिला. गाणं बंद का करू रे, जवाई नाराज होईन, जाईन मी घरी. करा लागते, मजा येते. हा काय फुलं टाकता मग तो डान्स बंद होऊन जाईल. एकदा मूड गेला तर डबल नाचणार नाही. मागच्या खोलीत जाऊन बसा. ज्याला बसायचं असेल तो मागच्या खोलीत जाऊन बसा, ज्याला राहता असेल तो इथं थांबा. क्या बोला तूने? काय म्हटलं तुने मला? अबे काकाची बोलली. माझ्या हाईटनं दोन्ही तर जास्त असेल. अच्छा ही मावशी आहे काय? ते तुही काही लागत असेल. मला ससांग म्हटलं चालते, जिजू म्हटलं चालते, काकाजी काकाजी. आता हळदीचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता देव नानोरा होणार आहे. नानोरा म्हणजे आंघोळच असते एक प्रकारची. तर त्याच्यामध्ये आई वडील आणि जे नवरी असते तिला बसवते मध्यात आणि ते नानोरा दाखवते मी तुम्हाला कसं काय असतं. अगं तेजू थांब ना, आंघोळ तर करून स्वतःची स्वतःच नवरीनं कोणती साबण आणली? मोती दिवाळीची साबण आता. तरी मी सुरूच नव्हता केला, आता केला सुरू तर जाणारच कोणी बसला. जागाच नव्हती. वरत जातो आता माझ्या रूम मध्ये. रूम मध्ये आंघोळ करतो का रे? म्हणजे प्रायव्हेट बाथरूम मध्ये. ओ जकोजी आहे का? फायनली माझ्या हातावर मेहंदी काढण्यात आलेली आहे. आज वेळ होता तर वहिनी मध्ये द्या म्हणे, मीच तुम्हाला मेहंदी देतो काढून. तर वहिनी मेहंदी काढून देता मला. मस्त काढून दिली वहिनीने मेहंदी अरेबिक. खेळपिट्याने दिली आमची बिंदी का? 150 रुपये घेतले.
त्यांच्या मेहंदीने काय त्यांनी घरी मेहंदीवाली बोलवली आणि तिला पैसे दिले 200 रुपये 2 हाताचे आणि इतकी अशी मोठी मोठी मेहंदी काढून दिलेली आहे म्हणजे व्यवस्थित नाही काढून दिली म्हणते. लहान मुलगी काढते तशी मेहंदी काढून दे. मी असं वेट केलं तर मला छान मेहंदी काढून भेटली बारीक मस्त म्हणून म्हणते सबरा का फल मिठा होता असं आहे काही नाही कर लागेल. माकोडे त्यांनी घरी काल मेहंदीवाली बोलवली मेहंदी काढायसाठी. मी अशी मेहंदी काढून घेतली आणि मला अशी मेहंदी काढता येते काढून घेतले शेव तरी पण फायनली माझी मेहंदी रेडी झालेली आहे. छान काढली वहिनीनी थँक्यू. खरंच मस्त काढली. आणि हे बॅक साईड सिम्पल. थँक्यू थँक्यू वहिनी. अहेर करा जर आला होता नवरीला मी मेहंदी काढत बसली माझं लक्षच नाही. मग आता हे इकडे जेवायला बसले तिकडे ते ताटा घेत होते वेळला यार थांबा म्हटलं 2 मिनिट जरा 2 मिनिट चेड तरी पटकन अहेर काढू. झाला त्यांचा आता हात तुझा.